एखादं धार्मिक काहीतरी तुम्ही उभं केलं त्याच्यामधनं माझं मतदान वाढणार आहे, मला स्टेटसला फोटो ठेवणार आहे, फोटो ठेवता येणार आहे, असं तुम्ही काम करता आणि तुम्ही काय करता, नागरिकांची दिशाभूल करता. हा जो विकास आहे, हा विकास जो आहे तो कॉन्ट्रॅक्टिंगचा विकास आहे. ॲक्च्युअल विकास वेगळा असतो. परिषदेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात मी जे काम केलं आहे ते पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता असेल त्याच्यापैकी मी एक आहे. ही नगर परिषद टोटल फेल झालेली आहे. या नगर परिषदेचे जर तुम्ही आत्तापर्यंतचे ऑडिट रिपोर्ट, लेखापरीक्षण अहवाल ज्याला म्हणतात, ते जर काढून पाहिले तर जे मुख्य अधिकारी रिटायर्ड झालेत त्यांच्या पेन्शन बंद होतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि जे आत्ताचे एक्झिस्टिंग मुख्य अधिकारी येऊन गेले जे काम करून त्यांच्या प्रॉपर्ट्या विकून त्याची वसुली होईल अशा पद्धतीच्या चुका इथे झालेल्या आहेत. कर्जत नगर परिषदेच्या सत्तेबाबत म्हणायचं तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे आंघोळीत कोरडे आहोत. त्या ठिकाणी आम्हाला शिंदे गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काही मिळालेलं नाही. आमचे उपनगराध्यक्ष होते, त्याच्यामध्ये आम्हाला आरोग्य विभागात काही काम मिळालेलं नाही. सर्वाधिक भ्रष्टाचार हा 10 वर्षामध्ये त्याच खात्यात झाला. शिवसेना शिंदेगड, तिथे विद्यमान आमदार आहे, तिथे एक कल्ली कारभार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जो दुसरा महत्त्वाचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये कसं आहे की तिथेही सुद्धा एक कल्ली कारभार आहे. तिथे आमच्या पक्षामध्ये तसं नाही आहे. आमच्या पक्षामधला सामान्य कार्यकर्तासुद्धा आमदाराला प्रश्न विचारू शकतो की तुम्ही आमच्याशी असं का वागला. ज्या लोकांना आपण निवडून देतो तेही काही काम करत नाहीत. आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे, म्हणून तिथे एक लोकप्रतिनिधी म्हणून जाणं गरजेचं आहे. पक्षाला कळवलं आहे की मी निवडणूक लढणार आहे, मला संधी द्या किंवा मी असं म्हणलेलं नाही. मी सांगितलं की मी निवडणूक लढणार आहे. म्हणजे अपक्ष पण नाही, अपक्ष मी निवडणूक लढणार आहे. मला पार्टी तिकीट देईल अशी मला गॅरंटी आहे, कारण मी जे काम केलं ते कुठल्याही व्यक्तीने केलं नाही. मोठ्या मोठ्या लोकांना अंगावर घेण्यापासून त्यामुळे मी ठरवलेलं आहे की ह्यावेळेला मी 20 वर्ष निवडणुकीपासून मुकलेलो आहे. आता काही दिवसांनी माझे सगळे पांढरे होतील आणि मग मी लोकांची सेवा करण्याच्या लायकीचं जर राहिलो नाही तर माझं मन मला खात राहील, त्याच्यापेक्षा लोकांचं नुकसान जास्ती होईल असं मला वाटतं. म्हणून मी निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही सगळेजण अशाच प्रयत्नात आहोत की भारतीय जनता पक्षाचं शहर नगराध्यक्ष इथे झाला पाहिजे. नमस्कार. आगामी कर्जत नगर परिषद निवडणुकीची आरक्षण जाहीर झालेले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालं आहे, तर प्रभाग वाईज आरक्षण देखील आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरक्षित झालेलं आहे. त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनेक इच्छुकांची हिरमोड या आरक्षणातून झालेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी आहेत. ऋषिकेश जोशी हे प्रभाग क्रमांक 6 मधून इच्छुक आहेत. ते आपल्याशी बोलणार आहेत. नक्की काय त्यांचं विकासाचं विजन असणार आहे आणि कुठले मुद्दे घेऊन ते या निवडणुकीत उतरणार आहेत. ऋषिकेशजी, पहिली तर आपलं कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून आपण इच्छुक आहात. आपण आपली दावेदारी जाहीर केलेली आहे. कुठले विकासाचे तुमचे विजन असणार आहेत? नाही, पहिले विकासाचं विजन म्हणजे नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची कधी इच्छा नव्हती. याचं कारण कसं आहे की कार्यक्षेत्र जे आहे आपलं ते फक्त नगर परिषद मर्यादित नाही आहे. तर मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आणि जो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे त्याच्यामध्ये मी राज्यभर काम करतो. म्हणजे मी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून कार्यरत असतो आणि पक्षाच्या किंवा माहिती अधिकार संघटना ज्या आहेत त्याच्या माध्यमातून पण मी कार्यरत आहे. पण काही इन्सिडेंट असे झाले की कार्यकर्त्यांची आणि आपले जे मित्रपरिवार आहेत ते म्हणाले की तू दरवेळेला दुसऱ्यांसाठी मतं मागायला येतोस, तर तू स्वतः उभा राहा, स्वतः सिस्टीममध्ये जा आणि तू निवडणूक लढव, आम्ही तुला मदत करू. तर त्याच्यासाठी मी हा निवडणूक लढवायचा निर्णय अगदी विचारपूर्वक घेतलेला आहे. म्हणजे कर्जत नगर परिषद हे काय आपलं कॅनव्हास नाही की आपण तिथे 20-30 हजार लोकसंख्यापुरतं मर्यादित काम करावं आणि एका छोट्या प्रभागात काम करावं. पण मी एका नगर परिषद कर्मचाऱ्याला निलंबन किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायचं काम केलं. त्याच्यानंतर कर्जत नगरपालिकेला एक भ्रष्ट मुख्याधिकारी होते, त्यांची आपण नगरविकास खात्याकडनं चौकशी लावली. त्याच्यानंतर त्यांच्यावर 2 वेगवेगळ्या नावांनी ऑलरेडी एकाच व्यक्तीच्या चौकशा सुरू होत्या. तर त्याची चौकशी त्याच्यामध्ये काय झालं याच्याकडे आपण सातत्याने नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला आणि नगरविकास खात्याने नेहमी त्याला संरक्षण दिलं. तर तो व्यक्ती त्या व्यक्तीला जे राजकीय पुढारी वाचवत आहेत ते त्याला वाचून वाचून थकले, पण हा भ्रष्टाचार करून करून थकला नाही. त्यामुळे अशा नागरिकांना असे जे मुख्याधिकारी आहेत किंवा संलग्न कर्मचारी आहेत ते लोकांना लुटत आहेत
ते लोकांवर अन्याय करत आहेत आणि लोकांमध्ये कमालीची उदासीनता, लोकांमध्ये कमालीचं नैराश्य आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की कर्जतमध्ये माझा असा दावा आहे की नुसती रायगड जिल्ह्यातच नाही तर ठाणे जिल्ह्यापेक्षाही जास्ती एखाद्या नगरपरिषदेची जी घरपट्टी असते ती कर्जतमध्ये घरपट्टी आहे. आपण 2017मध्ये त्याच्याबाबत अपील केलेलं, 2014ला सुद्धा आपण आंदोलन केलं होतं. त्याच्यात सुरुवातीला जी 1992ला नगरपरिषद स्थापन झाली त्याच्यानंतर एकदम 2014ला ती 50% वाढली होती. ॲक्च्युली शासनाचा GR आहे की 15 ते 28% वाढ येऊ नये. तर त्यावेळेला जे सत्तेत होते त्यांनी पण आंदोलन केलं, जे विरोधी पक्षात होते पण त्यांनी पण आंदोलन केलं. कोणी कोर्टात गेलं नाही, त्यामुळे ती घरपट्टी तशीच राहिली. त्याच्यानंतर ती आत्ता ज्या वेळेला म्हणजे कसं आहे, घरपट्टीच्या बाबतीमध्ये प्रोव्हिजन अशी आहे की ज्या वेळेला तुमची इमारत किंवा तुमचं घर पूर्ण होतं तेव्हा त्याला जी OC येते, म्हणजे त्याला भोगवटा प्रमाणपत्र म्हणतात. ते भोगवटा प्रमाणपत्र एकदा आलं की त्या भोगवटा प्रमाणपत्राच्या नंतर त्या जागेची मोजणी होते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर घरपट्टी चार्ज होते आणि ती एकदा झाली की ती फायनल असते. त्याच्यानंतर त्याच्यात रिव्हिजन होत नाही, काय नाही. मग शासनाने काय केलं की ज्यांचं अतिरिक्त मोजणी करायची आहे त्याच्या संदर्भामध्ये कोणी अनधिकृत बांधकाम केलेलं असेल किंवा कोणी प्लॅन चेंज केलेला असेल तर त्याच्यात काय होतं की काही वेळेला घरपट्टी लागली जात नाही. म्हणून त्याच्या संदर्भातला GR होता. तर हे जे मुख्याधिकारी महाशय होते त्यांनी सगळी कर्जत नगर परिषद अख्खी मोजून टाकली आणि ती मोजून टाकलेली घरपट्टी आहे ती 50% ती तर वाढली. त्याच्यानंतर ती जी आपली क वर्ग नगर परिषद आहे त्याची ब वर्ग झाली आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी तर अ वर्गाची घरपट्टी लावलेली आहे आपल्याला. आणि हा इकॉनॉमिक ऑफेन्स आहे, हा फौजदारी पात्र गुन्हा आहे. आता काय होतं, आपण मंत्रालयात अर्ज करतो, आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करतो, मंत्रालयाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे येतो, जिल्हाधिकाऱ्यांचा अर्ज नगर परिषदेत येतो, नगर परिषद त्याला काहीतरी थातुरमातुर उत्तर देते. जिल्हाधिकारी कार्यालयातले जे जिल्हा प्रशासकीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हे लोक शांत बसतात कारण त्यांचे लागेबांधे असतात. ते काहीतरी त्याला एक कागद थातुरमातुर कागद देतात आणि ते परत क्लोज होतं आणि मग ते परत मंत्रालयात जातं आणि अशामध्ये आपल्याला नैराश्य येतं. मग त्याच्यानंतर हे करण्यासाठी काय करावं लागतं, हे चुकीचं आहे ते सांगण्यासाठी कोर्टात जावं लागतं. मग कोर्टात ते प्रकरण ह्याच्यामधला जो नॉलेजेबल ॲडव्होकेट आहे त्याच्याकडनं दाखल झालं पाहिजे. त्याच्यानंतर हे प्रकरण जे दाखल झालं पाहिजे ते व्यवस्थित बोर्डावर लागलं पाहिजे आणि बोर्डावर आल्यावर ते चांगल्या जजेससमोर ते उभं राहून ते चाललं पाहिजे. मग त्याच्यामध्ये जस्टिस मिळतो. तर ही आपली सिस्टीम आहे. तोपर्यंत नगर परिषदेतले कर्मचारी 50-20 भ्रष्टाचार करून मोकळे झालेले असतात. तर त्याच्यासाठी एक व्यक्ती म्हणजे मी माहिती अधिकार टाकणार, मग त्याच्यावर अपील करणार, मग तो आपण ज्याच्या बाबतीत अपील करणार किंवा ज्याला त्रास होणार तो कर्मचारी विविध मार्गाने प्रेशराईज करू लागतो आणि मग त्याच्यामध्ये छोट्या गावामध्ये हे सगळं करायला व्यक्तीला सस्पेंड करायला, म्हणजे मी एका व्यक्तीला सस्पेंड केला तर माझ्या बाबतीत एवढ्या अफवा पसरल्या की बाबा यांनी किती पैसे खाल्ले, ह्याला काहीतरी इंटरेस्ट आहे म्हणून हा करतो. अशा पद्धतीने सामाजिक प्रेशर येऊन कार्यकर्ता त्याच्यामध्ये निराश होऊन जातो. आणि माझा हा दावा आहे की नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात मी जे काम केलं आहे ते पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता असेल त्याच्यापैकी मी एक आहे. बरं, तुम्ही वकील आहात, तुम्हाला कायद्याचा चांगला अनुभव आहे, अनेक अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांचा भ्रष्टाचार देखील बाहेर काढलेत, पण तुम्ही राजकारणात देखील सक्रिय आहात. तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी काय झाली? मी 12वीला होतो त्यावेळेला मी राजसाहेबांकडनं म्हणजे राजसाहेबांनी ज्या वेळेला पक्ष स्थापन केला होता त्याच्यात मी प्रभावित झालो आणि मी साधारण 12 वर्ष तिथे काम केलं मनसेमध्ये. आणि त्यावेळेला मला त्याची जी विद्यार्थी संघटना होती त्याच्यामध्ये मी 2008ला मुंबई विद्यापीठामध्ये मनविसेचा पहिला विद्यार्थ्यांचा GS म्हणजे विद्यार्थी प्रेसिडेंट, विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो. त्याच्यानंतर 2017पर्यंत म्हणजे साधारण 2014-15 ते 2017 याच्यापर्यंत मी विविध कॉलेजेसला GS निवडून आणण्याचं काम करत होतो. मी विद्यार्थी आंदोलनात होतो आणि ते विद्यार्थी आंदोलन कसं असतं की ते लॉंग टाईम चालू राहतं. विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी पुढाऱ्यांना जे न्याय देणारी लोकं असतात ती खूप हुशार असतात, म्हणजे ती PhD झालेली असतात, ते इंटेलेक्च्युअल असतात. तर त्यांना लक्षात आलेलं असतं की समोरच्याला उल्लू कसं बनवायचं, ते खूप लोकांना हँडल करत असतात. तसेच आपले समाजातले पोलीस असतात, तसेच आपल्या समाजातले विविध अधिकारी असतात, त्यांना लोकांची सायकोलॉजी माहिती झालेली असते.
त्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं असतं की विद्यार्थी आंदोलनातला जो व्यक्ती असतो त्याला माहिती असतं की सरकारी अधिकाऱ्यांना कसं हँडल केलं पाहिजे. पण सरकारी अधिकारी तुम्हाला लेखी काय देत नाहीत, ते तुम्हाला तोंडी उल्लू बनवत असतात. मग ते कागद आला की ते म्हणतात अरे ह्याच्यामध्ये आपला काय फायदा आहे, आणि मग ते ज्या पद्धतीने ज्याच्या विरोधात तक्रार आली त्याला पण कळवतात, आणि मग त्यांची लावून ते स्वतः कुठलीही कारवाई न करता त्यांचा बदलीचा एक पिरियड घेऊन 3 वर्ष काम करून निघून जातात. तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी आंदोलनातनं ते आत्तापर्यंत मी प्रवास करत करत राजकारणात त्या मनसेमध्ये होतो. पण ती कदाचित मोदी साहेबांच्या विरोधात जी भूमिका घेतली होती ती मला नाही पटली, आणि मला तिथे एकूणच जी कामाची पद्धत होती की शॉर्ट टर्म तिथली कामाची पद्धत होती, जी म्हणजे माझ्यावरती काही गुन्हे दाखल होते. एक गुन्हा माझ्यावर दाखल होता, तो रत्नागिरीत दाखल होता. मी कॉलेजच्या जीवनामध्ये अटक झालो, त्याच्यामुळे माझ्या 1-2 परीक्षा बुडाल्या. माझ्या वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम झाला, आणि मी 6-7 वर्ष ती केस रत्नागिरीला बघून सुटलो. म्हणजे मी इथून तारखेला जायचो. तर या सगळ्या राजकीय केसेसमधनं आणि अनेक आंदोलनातनं मी तावून सुलाखून राजकीय कार्यकर्ता म्हणून तयार झालो. मी भारतीय जनता पार्टीत आलो. सुरुवातीला 1-1.5 वर्ष मला जबाबदारी नव्हती, पण आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे मला सुरुवातीला युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा, त्याच्यावर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी मिळाली. रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचं संपर्क प्रमुखपद मिळालं, आणि आता मी प्रदेश कार्यकारिणी स्तरावरती कार्यरत आहे. आता राज्यात आपलंच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचं सरकार आहे. आगामी नगर परिषदा निवडणुकीच्या दृष्टीने देखील राज्यातील भाजप आणि महायुतीचं सरकार देखील या पद्धतीने लक्ष केंद्रित करते की जास्तीत जास्त नगर परिषदा असतील, जिल्हा परिषदा असतील, यावर आपलं वर्चस्व निर्माण व्हावं, आणि त्यातूनच आता आपण नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 6 मधून आपली इच्छा व्यक्त केली आहे. मग असे स्थानिक पातळीवरचे जे काय मुद्दे आहेत तुम्ही ते घेऊन नागरिकांसमोर जाणार आहात? कारण तुम्ही जे मागाशी जे मुद्दे म्हटलेत, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार वगैरे जे आहेत ते मोठ्या लेवलचे आहेत. सामान्य मतदाराला या मुद्द्याबद्दलचं जर आपण व्यवस्थित समजावून सांगितलं तरच त्याच्या डोक्यात तो प्रश्न म्हणजे तो निर्माण होणार आहे. परंतु सामान्य नागरिकांना काय वाटतं की आमच्या प्रभागात खड्डे पडलेत, आमच्या प्रभागात अस्वच्छता आहे, पाणी येत नाही, हे मुद्दे जे आहेत, या मुद्द्यांबाबत तुमचं काय विजन कसं असणार? नाही, हे सगळे मुद्दे आहेतच. मी सर्वात पहिले तुम्हाला आठवण करून देतो की नगर परिषद 92ला स्थापन झाली. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर नगर परिषदेच्या आधी ग्रामपंचायत होती, आणि ग्रामपंचायतीच्या वेळेला 1986 रोजी आपल्याकडे रिजनल प्लॅन अस्तित्वात आला. तो 1986 ते 2006 पर्यंत कंटिन्यू राहिला. त्या रिजनल प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही. तो रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कन्वर्ट झाला. तो डेव्हलपमेंट प्लॅन त्याचे इम्प्लिमेंटेशन झालं नाही. ही नगर परिषद टोटल फेल झालेली आहे. या नगर परिषदेचे जर तुम्ही आत्तापर्यंतचे ऑडिट रिपोर्ट, लेखापरीक्षण अहवाल ज्याला म्हणतात, ते जर काढून पाहिले तर जे मुख्याधिकारी रिटायर्ड झालेत त्यांच्या पेन्शन बंद होतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, आणि जे आत्ताचे एक्झिस्टिंग मुख्याधिकारी येऊन गेले जे काम करून, त्यांच्या प्रॉपर्ट्या विकून त्याची वसुली होईल, अशा पद्धतीच्या चुका इथे झालेल्या आहेत. त्याच्यासाठी कर्जतच्या नागरिकांची 50-100 लोकांची समिती बसून त्याच्यात निष्णात वकील लावून हे सगळं काम आपल्याला करायला लागेल. एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या 20 वर्षात झालेला आहे. त्याच्यासाठी मी कोणाला दोष देत नाही, कारण तो DPचं इम्प्लिमेंटेशन करणं म्हणजे काही गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. मी कुठल्याही राजकीय नेत्याचं नाव नाही घेणार. नगर परिषदेची इमारत खूप चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे, काँक्रिटीकरण झालं. पण हा जो विकास आहे, हा विकास जो आहे तो कॉन्ट्रॅक्टिंगचा विकास आहे. ॲक्च्युअल विकास वेगळा असतो. DP काय असतो की एखाद्याच्या नगर परिषदेच्या लँडवरती हॉस्पिटलचं रिझर्वेशन टाकलं तर तिकडे बिल्डिंग होत नाही. मग हे एक्सपेक्टेशन असतं की नगर परिषदेने प्रॉपर्टी टॅक्स किंवा जे काही निधी त्यांच्याकडे उपलब्ध होतात त्या उपलब्ध निधीमधनं ती जागा विकत घ्यायची आहे. नगर परिषदेने स्वतःचं प्रॉफिट जनरेट करायचं आहे, ती जागा विकत घ्यायची, आणि ती विकत घेतलेल्या जागेवरती ते हॉस्पिटल बांधायचं. त्या DPमधलं रिझर्वेशन त्याचं फुलफिल त्यांनी करायचं. त्याच्यानंतर एखादं प्लेग्राऊंड आहे तर ती प्लेग्राऊंडची जागा त्यांनी स्वतःच्या ताब्यात घ्यायची, त्याला मोबदला द्यायचा समोरच्या व्यक्तीला, तिथे प्लेग्राऊंड विकसित करायचं. आतापर्यंत मोठी मोठी विकास कामं झाली, त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आला,
पण एखाद्या व्यक्तीला वाटलं का की नगर परिषदेची जागा, राजकीय व्यक्ती हा विचार करतो की मला याच्यातनं काय फायदा मिळतो. मी परत सांगतो, मी जबाबदारीने बोलतो, मी कोणाला दोष देणार नाही, पण हा विजनचा भाग आहे. हे कोणी केलं? तुम्ही काय केलं? घरपट्टीचे एक चांगले मुख्याधिकारी आले होते, त्यांनी एक FD केली होती. त्याच्यानंतर मुख्याधिकारी आले पंकज पाटील, त्यांनी ती FD मोडून टाकली. आज एवढा निधी खर्च झालेला आहे ना, त्याच्यामध्ये एक परिवहन व्यवस्था उभी राहिली असती. आजही लोक कर्जत चौकला उभी असतात. तुम्ही साधी 1-2 बस सुरू केल्या असतात तर कर्जत चौक बस धावली असती. म्हणजे हे मी वरचं बोलतोय की बाबा तुमचं DPचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. आणि जे आपले दिवंगत नगराध्यक्ष होते धनंजय चाचड, त्यांनी मला सांगितलं होतं की मी DP केला होता, मी त्यावेळेला नगराध्यक्ष होतो, तू जरा फॉलोअप घे. तर त्या तो DPचं आत्तापर्यंत पूर्णच नाही आहे. त्याची सर्टिफाईड कॉपी मिळते का बघ, कारण 86चं जे रिझर्वेशन होतं ते बदललेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन DPवर रेकॉर्डवर झालं आहे का. तर आपण विभागीय आयुक्तांपासून सगळ्यांकडे त्याच्यामध्ये माहिती अधिकार मागितले, तो DP पूर्ण आहे त्याच्याबाबत पण माहिती नाही. म्हणजे हा सगळा आदांतरी विकास झालेला आहे. इथे मी जेव्हा काम करायला सुरुवात केली ना, तेव्हा एक प्रॅक्टिस होती. इथे काय व्हायचं, गव्हर्नमेंट सर्वे नव्हताच, बिल्डिंगचे प्लॅन पास करत होते. तर कालांतराने तो कर्मचारी सस्पेंड झाला, त्याच्यात वादंग झाले, त्याच्यात सिस्टीम सुधारली. आजही चुकीची कामं चालू आहेत, आपण या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार नाही. पण एक कुठेतरी शिस्त येऊन नगर परिषदेची सेव्हिंग्ज वाढून नागरिकांना हॉस्पिटल्ससारख्या, नागरिकांना पार्किंग यार्डसारख्या, नागरिकांना प्लेग्राऊंडसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. बरं, आता मागच्या टर्ममध्ये म्हणजे आताच्या मागील माजी नगरसेवक आपल्याच प्रभागातले, आपल्याच पक्षातले होते, उपनगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत, अशोक ओसवाल. आपण आणि या संदर्भात आपली दावेदारी आता या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. मग काय वाटतंय तुम्हाला यावेळी संधी मिळेल का? काय की मी म्हणजे ज्या वेळेला आम्ही पक्षाचं काम जास्ती जोरात सुरू केलं, त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात खूप स्ट्रॉंग काम केलेलं आहे. म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता मी राज्यभर विविध जे सोशल मीडियावर काम करणाऱ्या मुलांचे जे खटले झालेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये मी वकील म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर काही सरकारी म्हणजे त्यावेळेला असणाऱ्या KDMC आयुक्तांची आपण चौकशी लावली होती. जे रायगडचे जिल्हाधिकारी होते, त्याचा तक्रारदार मी होतो. पक्षाने त्याची दखल घेतलेली आहे. विविध काही वादग्रस्त धार्मिक मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये मी सोशल मीडियावर आणि याच्यावर काम केलेलं आणि उच्च आणि पराकोटीचं काम केलेलं, त्याची शीर्षस्थ नेतृत्वाने दखल घेतलेली आहे. आणि कर्जत नगर परिषदेच्या सत्तेबाबत म्हणायचं तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे आंघोळीत कोरडे आहोत. कारण त्या ठिकाणी आम्हाला शिंदे गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काही मिळालेलं नाही. आमचे उपनगराध्यक्ष होते, त्याच्यामध्ये आम्हाला आरोग्य विभागात काही काम मिळालेलं नाही. उलट सर्वाधिक भ्रष्टाचार हा 10 वर्षामध्ये त्याच खात्यात झाला. त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई झालेली नाही आणि विविध लोकांच्या डिस्प्रपोर्शनेट ॲसेट वाढत गेल्या, पण नागरिकांना इथे काहीच मिळालं नाही. माझ्या काही मित्रांच्या वडिलांचे, आईचे डेंग्यूने मृत्यू झाले, आम्ही काही करू शकलेलो नाही. त्यामुळे हाच एक मुद्दा नाही आहे. तर नगर परिषदेच्या प्रश्नाच्या पलीकडे रेल्वेचा मुद्दा आहे. मी 2021ला सर्वप्रथम पत्र लिहिलं होतं. त्यावेळेला आपण रेल्वेकडे मागणी केली होती. त्यांनी रिझन दिलं होतं की प्रॉफिटमुळे आम्ही हा थांबा बंद केला आहे. त्याच्यानंतर खासदारांनी प्रश्न विचारून झाले. आता देखील राज्यसभा सदस्य तटकरे साहेबांनी त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केले, तरी याच्यात रेल्वेचा थांबा सुरू होत नाही. याचा अर्थ जे खासदार प्रश्न विचारून, संसदेत प्रश्न विचारून हा विषय सुटत नाही, म्हणजे हा विषय एकतर जनआंदोलनाने सुटेल, नाहीतर कोर्टात जाऊन सुटेल. तर त्याच्यासाठी नगरसेवक हा व्यक्ती असतो, त्याचा जनसंपर्क जास्ती असतो, त्याचं हे काम आहे. तुम्ही असं म्हणत नाही की नगरसेवक म्हणजे त्याचा गटर साफ करणं, तुम्ही स्ट्रीट लाईट्स, रस्ते एवढंच काम नाही आहे. तर तुम्ही लोकांना संघटित करून त्यांना अपेक्षित विकास करणं आहे. लोक ते करत नाहीत. लोक काय करतात, लोक ज्याच्यामधनं टेंडरमधनं प्रॉफिट मिळतं तोच विकास करतात. ज्याच्यामधनं सिम्बॉलिझम म्हणजे एखादं धार्मिक काहीतरी तुम्ही उभं केलं, त्याच्यामधनं माझं मतदान वाढणार आहे, मला स्टेटसला फोटो ठेवता येणार आहे, असं तुम्ही काम करता आणि तुम्ही काय करता, नागरिकांची दिशाभूल करता. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक काम होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे 5 लाख रुपये मिळू शकतात, तर पेन बँकेच्या लोकांचे काम मिळत नाही.
तर ह्याच्यामध्ये मी बराच स्टडी केलेला आहे, मी बऱ्याच लोकांशी बोललेलो आहे, मी वकिलांशी बोललेलो आहे. ह्याच्यामध्ये ज्या व्यक्तींनी घोटाळा केलेला आहे त्यांची एक बाजू आहे, शासनाची एक बाजू आहे, ईडीची एक बाजू आहे आणि ही सगळे चालू आहे कोर्टात. आणि ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये ज्यांच्या जागा मॉर्गेज आहेत त्यांच्या लिलावाला आलेल्या आहेत, त्यांनी विविध जवळजवळ 90-100 याचिका हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. याच्यामध्ये काय झाले आहेत, नागरिक दिशाहीन आहेत आणि नागरिकांना संघटित करणारा एखादा युवा किंवा एखादा नॉलेजेबल व्यक्ती की जो सतत दिल्लीला जाईल, ह्याच्यामध्ये पाठपुरावा घेईल असा व्यक्तीच नाही. ज्या वेळेला ह्याच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती आली तेव्हा ग्राहकांच्या वतीचा जो वकील होता तो दिल्लीच्या कोर्टामध्ये अनुपस्थित होता 2016ला. त्याच्यानंतर स्टे उठायला 9 वर्ष लागली. आता 6 महिन्यापूर्वी स्टे उठला असेल. आता लिलावाची प्रक्रिया सुरू होईल, पण ती लिलावाची प्रक्रिया तिथपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत, केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत पोचवणार कोण? ती पोचवली तर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. तर ह्याच्यासाठी नागरिकांची एक कमिटी पाहिजे की ज्यांनी हे सतत फॉलो केलं पाहिजे. आज आम्ही जबाबदार पदाधिकारी आहोत, आम्हाला लोक विचारतात काय झालं, तर बोला आम्हालाच, आमच्या जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत, मोठे मोठे नेते ते आम्हालाच विचारत नाही, आम्हाला काय सांगत नाही. मी घरपट्टीच्या मुद्द्यासाठी वारंवार विनंती केली होती की आम्हाला याच्यात मदत करा, आम्हाला याच्यात मदत झाली नाही. त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण म्हणजे ज्या लोकांना आपण निवडून देतो तेही काही काम करत नाहीत आणि आपण नागरिकांच्या वतीने जर भांडायचं असेल तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. म्हणून तिथे एक लोकप्रतिनिधी म्हणून जाणं गरजेचं आहे. तुम्ही पेन बँकेचा जसा मुद्दा घेतलात, त्याच मुद्द्याला मी विचारतो की मागील काही वर्षांपूर्वी आपल्या पक्षाचे खासदार किरीट सोमय्या कर्जतमध्ये आले होते आणि त्यांनी देखील याच बँकेसंदर्भात कर्जतकरांना आश्वासन दिलं होतं की कर्जत नगर परिषद आमच्या ताब्यात द्या, पेन बँकेचा जो काही ठेवीदारांचा प्रश्न असेल तो मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो. मग अजूनही निवडणुकीत तोच मुद्दा का? आणि मी हा निवडणुकीचा मुद्दा म्हणून बघतच नाही आहे. या मुद्द्याचाच लोकांना विसर पडलेला आहे. काय असतं की हे जे असतात मोठे मोठे नेते, म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय अर्थमंत्री आहेत, हे नेते ऑक्युपाईड असतात. त्यांच्याकडे पाठपुरावा करणारा जो स्थानिक व्यक्ती असतो, जो याच्यामधला पोळलेला व्यक्ती आहे, जो नागरिक आहे, त्याला रिप्रेझेंट करणारा जो व्यक्ती आहे, त्याचं हे काम आहे. कारण तो जे पद भोगत असतो त्याच्या मार्गातनं विविध मार्गातनं पैसे कमवत असतो. सामान्य कार्यकर्त्याला काही मिळत नसतं. तर त्या माध्यमातनं ह्या व्यक्तींकडे सातत्याने पाठपुरावा करून आपण जर त्याच्यातनं काही केलं तर ते प्रशासनात खाली येतं. प्रशासनातले लोक काय विचार करतात, अरे हे काय आहे, याच्यातनं आपल्याला काय फायदा आहे, आपल्याला काय फायदा आहे, मग आपण त्याच्यासाठीच हे काम केलं पाहिजे. तर त्या प्रशासनाच्या व्यक्तीच्या मागे एक 5-10 लोक ऑक्युपाईड करून पगारी माणसं ठेवून ती पराणी लावून जर ती मागे लागली तर हे काम होईल. अदरवाईज हा कर्जतचा मतदारसंघ अत्यंत दुर्लक्षित आहे या बाबतीत आणि त्याच्यामध्ये काम झालेलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे, हेच आपल्याला म्हणावं लागेल. कारण ह्याच्यासाठी जो फंड आहे तो यूज लागणार आहे. जर विविध नेते विविध वैयक्तिक केसेसला सिनियर काउन्सिल लावू शकतात, मोठ्या त्याच्यातनं सुटू शकतात, तर ते पेन बँकेसाठी का नाही लावू शकत, हा मुद्दा आहे. बरं, आता आगामी निवडणुकीत जसं राज्यात शिवसेना भाजप राष्ट्रवादीची युती आहे, कर्जतमध्ये जरा चित्र वेगळं आहे. कारण शिवसेना भाजप एकत्र आहे, कुठे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं पटत नसल्यामुळे ते तिघेजण एकत्र युतीमध्ये येत नाहीत. मग तुम्हाला कुठल्या प्रकारची युती झालेली आवडेल? म्हणजे शिवसेना भाजपची युती जी पारंपरिक आहे की शिवसेना राष्ट्रवादी आणि एक ठाकरे गटाची म्हणजे उभाटाची एक चर्चा सुरू आहे. मग तुम्हाला या युती संदर्भात काय म्हणायचं? हे पारंपरिक युती वगैरे काय आता राहिलेली नाही आहे. ही सगळी कमर्शियल युती आहे. कर्जत नगर परिषदेचं मी तुम्हाला बोलतो आहे. कर्जत नगर परिषदेमध्ये जी स्थानिक शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे, त्या युतीमध्ये डिफरन्सेस आहेत. डिफरन्सेस असं आहेत की त्यांनी सुरुवातीला स्वीकृत सदस्य घेतलं होतं, ते सोडलं नव्हतं. त्याच्यानंतर आमचं जे उपनगराध्यक्षपद होतं ते आमच्याकडेच राहिलं आणि शिवसेनेचे 2 पार्ट झाले, राष्ट्रवादीचे 2 पार्ट झाले, पण दुसरा पार्ट कर्जतमध्ये अस्तित्वात नाही. तर राष्ट्रवादीचे जे नेते ते भाजपमध्ये आलेले आहेत. आता कसं आहे की काही लोकांची इच्छा ही राष्ट्रवादीबरोबर जाण्याची आहे, तर काही मोजक्या लोकांची इच्छा ही शिंदे गटाबरोबर जाण्याची आहे. याच्यामध्ये कसं आहे की कार्यकर्त्यांचं मरण झालेलं आहे. जे नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि ज्यांना रायगड जिल्ह्यातल्या नेतृत्वाचं बळ आहे
ते परस्पर वेगवेगळ्या लोकांची चर्चा करतात. ते बघतायत की बाबा इकडचे लोक प्लस आहेत का इकडचे लोक मायनस आहेत का. तर ते जिथे जिथे कुठे तर ते वैयक्तिक स्तरावर बोलणी चालू आहेत असं माझं निरीक्षण आहे. आणि फायनली जी प्रदेशाध्यक्ष आमचे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. उद्या ते म्हणाले की तुम्ही MIM बरोबर युती करा, तर आम्ही MIM बरोबर करू. कर्जतमध्ये तशी शक्यता कमी आहे. आता कर्जतमध्ये कशी परिस्थिती आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं की अल कायदा संघटनेबरोबर तुमची युती आहे, तर आम्ही म्हणू की अल कायदा संघटनेबरोबर युती आहे. कोण म्हणतो सूर्य पश्चिमेला उगवतो, आम्ही म्हणणार पूर्वेलाच उगवतो. त्यामुळे पक्ष सांगेल ते मान्य करायला लागेल. याच्या पलीकडे आमच्या हातात काय नाही. आता जास्ती बोलता येत नाही. पण पक्षात देखील भाजपमध्ये जशी तुम्ही बोलताय एकच संघ भाजप, पण पक्षात देखील आपल्या मतभेद असल्याच्या काही चर्चा समोर आल्या, काही गोष्टी देखील समोर आल्या. कालच जी आपली मीटिंग झाली नगर परिषदेसंदर्भात, त्यामध्ये देखील 2 गट असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. नक्की काय आहे हे भाजपमध्ये हे मतभेद, पुढचं काय भविष्य असणार आहे भाजपचं? नाही बघा, हे मतभेद आहेत म्हणूनच ती भारतीय जनता पार्टी लोकशाहीवादी पार्टी आहे. आणि जसं शिंदे गट आहे, शिवसेना शिंदे गट, तिथे विद्यमान आमदार आहे, तिथे एक कल्ली कारभार आहे. मग ते त्यांचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांना पण सांगू शकतात हे तू काय बोलू नको. आमच्या पक्षामध्ये तसं नाही आहे. आमच्या पक्षामधला सामान्य कार्यकर्तासुद्धा आमदाराला प्रश्न विचारू शकतो की तुम्ही आमच्याशी असं का वागलात. आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस जो दुसरा महत्त्वाचा पक्ष आहे, त्या पक्षामध्ये कसं आहे की तिथेही सुद्धा एक कल्ली कारभार आहे. तिथे एका व्यक्तीला कुलमुखत्यार पत्र दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं तसं नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असतात, पण ते एका छत्राखाली शेवटी राष्ट्रीय विचारांखाली एकत्र येतात. सुरुवातीला गटातटाचं राजकारण असतं, ते कुठेही असतं. हे रायगड जिल्ह्यामध्ये जरा, उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये जरा जास्त आहे. त्याची कारणं वेगळी आहेत, ती इथे आता बोलणं योग्य नाही. पण पक्ष जो आदेश देईल त्याच्यावरती आम्ही सगळी लोक त्या मुद्द्याला धरून आम्ही सामोरं जाऊ. पण तुम्ही या मतभेदासंदर्भात तुमच्या पक्षश्रेष्ठींबद्दल काय चर्चा केली आहे का, की असे जे वाद होत आहेत त्यामुळे कुठेतरी पक्षाचं यामधून नुकसान होऊ शकते? कारण मतप्रवाह आहेत, 2 पक्षांसोबत एक गट जातोय, एक गट वेगळ्या पक्षासोबत जाते, मग यामध्ये निवडणुकीत पण फटका पडू शकतो ना. कसं असतं, पक्षाचे जे श्रेष्ठी असतात ते संपूर्ण राज्याचा कारभार बघत असतात, ते विविध जिल्ह्यांचा कारभार बघत असतात. त्यामुळे त्यांना याच्यावरती रिॲक्ट करणं किंवा याच्यामध्ये लक्ष घालणं याला विशिष्ट मर्यादा असतात. आणि एखादं नेतृत्व हे 10,000 कोटी रुपये मालकीचं असेल तर त्याच्याबाबत निर्णय घेताना त्यांच्या फार मोठ्या अडचणी असू शकतात. कारण सामान्य कार्यकर्त्यांना तेवढं वेटेज नसतं, त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात. त्यामुळे कदाचित सामान्य कार्यकर्त्यांचं मरण असतं. पण ते कसं असतं की छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये या गोष्टी दडल्या जातात आणि त्याला महत्त्व येत नाही. कारण शेवटी शीर्षस्थ ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे विचार देशामध्ये पोचवण्यासाठी मायक्रो मॅनेजमेंट करता येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार. आपण त्या काही अवॉइड करू शकत नाही. आम्ही सांगायचे प्रयत्न करतो. काही गोष्टीत सुधारणा होतात, काही गोष्टी तशाच राहतात आणि त्याच्यात ते धरूनच राजकारण करावं लागतं. तर पक्षाने तुम्हालाच का नगरसेवक पदासाठी संधी दिली पाहिजे, आणि जर कदाचित तुम्हाला संधी नाही मिळाली तर तुम्ही दुसऱ्या उमेदवाराला किंवा तुमच्या मित्रपक्षाला जो उमेदवार देईल त्याच्यासाठी काम करणार का? मी आता काही सर्कमस्टन्सेस असे झालेले आहेत की मी पक्षाला कळवलं आहे की मी निवडणूक लढणार आहे. मला संधी द्या किंवा मी असं म्हणलेलं नाही. मी सांगितलं की मी निवडणूक लढणार आहे. म्हणजे अपक्ष पण? नाही, अपक्ष. मी निवडणूक लढणार आहे. मला पार्टी तिकीट देईल अशी मला गॅरंटी आहे. कारण मी जे काम केलं ते कुठल्याही व्यक्तीने केलं नाही. मोठ्या मोठ्या लोकांना अंगावर घेण्यापासून मी 2 मंत्र्यांच्या तक्रारी महाविकास आघाडी सरकारमध्ये दाखल करू शकतो. मी विविध लोकांची ढोबू शकतो. पण काही मर्यादा असतात. पक्ष म्हणतो अरे जाऊ दे, त्याने आपल्याला मतदान केलेलं आहे, त्याच्या बाबतीत काय करू नको. तर आपल्याला गप्प बसावं लागतं. तर त्या काही गोष्टी असतात. त्यामुळे मी ठरवलेलं आहे की ह्यावेळेला मी 20 वर्ष निवडणुकीपासून मुकलेलो आहे. आता काही दिवसांनी माझे सगळे पांढरे होतील आणि मग मी लोकांची सेवा करण्याच्या लायकीचं जर राहिलो नाही तर माझं मन मला खात राहील. त्याच्यापेक्षा लोकांचं नुकसान जास्ती होईल असं मला वाटतं. म्हणून मी निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे, बाय हुक ऑर क्रूक. कर्जतमधील ज्या शहरातील समस्या आहेत त्या संदर्भात कर्जत बचाव समिती लढा देते. आपण देखील मागच्या वेळी त्या आंदोलनात त्यांच्या सहभागी झाला होतात. एकंदरीत कर्जत बचाव समितीच्या
भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे? कर्जत बचाव समितीच्या काही ज्या भूमिका आहेत त्या अत्यंत चांगल्या आहेत आणि काही भूमिका ज्या आहेत त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन होणं कठीण आहे. कारण तुम्ही जर बघत असाल तर मुंबईमध्ये सुद्धा अनधिकृत बांधकामं आहेत, मुंबईमध्ये सुद्धा झोपडपट्ट्या आहेत, तिथेही अनधिकृत फेरीवाले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हायकोर्टचे ऑर्डर आहेत, त्या इम्प्लिमेंटेशन होत नाहीत. कारण कायदेमंडळ बनवतं, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे तिथल्या अधिकाऱ्यांचं असतं आणि अधिकाऱ्यांना कोणावरच कारवाई करायची नसते. ते दोन्हीकडच्या लोकांना झुंजवत ठेवतात आणि नोकरी करत असतात, त्यांना तो जॉब करणं कठीण असतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी ॲडजस्ट करत करत आपल्याला काहीतरी चांगलं करता यावं असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की कर्जत नगर परिषदेच्या मालकीचं चांगलं हेल्थ सेंटर असेल, कर्जत नगर परिषदेचं जे प्लॅनिंग आहे, म्हणजे ज्या इमारती ह्याच्यापुढे बनतील त्या नियमानुसार असतील, त्याच्यामध्ये पार्किंग स्पेस चांगली असेल, कर्जतमध्ये सगळीकडे CCTV असतील म्हणजे क्राईमवर कंट्रोल येईल, कर्जतमध्ये वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी काही बेसिक फॉर्म्युलाज जर आपण राबवले तर ह्याच्यामधनं मार्ग काढता येऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये काय होतं की दरवेळेला लोकमत आडवं येतं. जवळजवळ 80% नागरिक जे आहेत ना ते कायद्याच्या विरोधातले असतात, त्यांचंही मन राखायचं असतं. आणि 20% नागरिक जे कायद्याच्या बाजूने असतात त्यांनाही जरा शांत करायचं असतं. अशामध्ये हे राजकीय लोक पुढे जातात. त्या कर्जत बचाव समितीच्या बाबतीमध्ये कुठल्या नगरसेवकांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली मला तुम्ही दाखवा, आजी माजी नगरसेवकांनी. कारण ह्या सगळ्या लोकांचा कमर्शियल इंटरेस्ट असतो. ह्या अशा भूमिका नगरसेवक किंवा राजकीय लोक घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा भरपूर मिळतो आहे. पण जो निवडून गेलेला व्यक्ती कधी म्हणतो की तुम्ही जाऊन जा हे करा, जाऊन ते करा, हे थांबलं पाहिजे, तुटलं पाहिजे, बोलतच नाही. त्यामुळे ती आंदोलनं मर्यादित राहतात, त्याच्यामध्ये लोकांचा व्हॉईस बुलंद होतो, पण कारवाई करायला डिफिकल्टीज येतात. काही गोष्टी खूप चांगल्या झालेल्या आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, शिस्त लागलेली आहे, प्रशासन अलर्ट झालेलं आहे. पण काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अजून धडा शिकवणं गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. एकंदरीत आता कर्जतमधले तुम्ही मुद्दे घेऊन निवडणूक लढवायचं बोलताय. जर तुम्ही निवडणूक लढवली, नगरसेवक झालात, काय पहिलं काम तुम्ही करणार आहात? मी कर्जत नगर परिषदेचे जे विविध डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि मी पहिलं काम जे करणार ते घरपट्टीचं काम करणार आहे. त्याच्यासाठी माझ्याकडे जवळजवळ 2-2.5 हजार कागदपत्रं आलेली आहेत. ह्याच्यामध्ये एक म्हणजे नगर परिषद आता ह्याच्यात काही करू शकत नाही आणि जिल्हाधिकारी काही करू शकत नाहीत. ह्याच्यामध्ये अपील करून साधारण 20 ते 25% प्रॉपर्टी टॅक्स हा कमी करणं गरजेचं आहे. आता माननीय देवेंद्रजींनी एक ॲम्नेस्टी स्कीम ह्याच्यामध्ये आलेली. आता ही ॲम्नेस्टी स्कीम काय आहे, त्याला शासनाची अभय योजना असं म्हणतात. शासनाने आत्ता 23 तारखेपर्यंत अभय योजना जाहीर केलेली आहे. या अभय योजनेनुसार तुम्हाला 50% तुम्हाला जी शास्ती 2% इंटरेस्ट पर मंथ लागतो, म्हणजे सावकारी व्याज जसं लागतं तसं नगर परिषदेत लागतं. 24% इंटरेस्ट भरायला लागतो वर्षाचा. तुमची घरपट्टी 10,000 असेल तर तुम्हाला 2,400 रुपये व्याज भरावं लागतं. तर ते वर्षानुवर्ष थकीत असेल तर ते 50% ते व्याज माफ होणार आहे आणि ते तुम्हाला भरायची आता संधी आहे एकत्र. तर ती अशी योजना आणलेली आहे. त्याचप्रमाणे ह्याच्या संदर्भामध्ये जर आपण अपील केलं, जे पूर्वीचे जे निर्णय झालेले आहेत, आता पनवेल महानगरपालिकेत या संदर्भामध्ये एक केस नागरिकांच्या बचाव समितीमार्फत चालू आहे. तशीच एक केस कर्जतमध्ये दाखल करणं गरजेचं आहे. पण माझी कामाची पद्धत वेगळी आहे की माझं असं म्हणणं असतं की ही शास्ती बिस्ती तुम्ही माफ करा वगैरे सगळं ठीक आहे, त्याच्यात कदाचित घरपट्टी कमी पण होईल, पण ही जे कर्जतकरांबरोबर जी व्यक्ती खेळलेली आहे ना त्याला साला जेलमध्ये टाकला पाहिजे, त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यात एकदा आपण बाण सोडला की मागे नाही यायचं. त्यांना जर शिस्त लागली तर परत मग नगरपालिकेच्या लोकांची अशी नाटकं करण्याचा कोणाची हिंमत होणार नाही. नागरिक सजग राहतील आणि त्याच्यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल, त्याच्यासाठी कोर्टात जायचं असेल, रस्त्यावर उतरायचं असेल, ते आपण करायची आपली तयारी. आरक्षण तर पडलेलं आहे, ओबीसी महिला आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी. भाजपचं नगराध्यक्ष कर्जत नगर परिषदेवर होईल का असं वाटतं की आपल्याला? आणि नगराध्यक्ष पदासाठी कोण योग्य आहे? आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष इथे झाला नव्हता. त्यामुळे आम्ही सगळेजण अशाच प्रयत्नात आहोत
की भारतीय जनता पक्षाचं नगराध्यक्ष इथे झाला पाहिजे आणि आमचे विविध जुने नवीन कार्यकर्ते आहेत की ज्यांची या निवडणुकीसाठी सर्व प्रकारची तयारी झालेली आहे. असे उमेदवारसुद्धा मुबलक प्रमाणात आमच्याकडे आहेत आणि एक्सपिरियन्स उमेदवार आहेत. तर त्यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला संधी मिळून भाजपचाच नगराध्यक्ष होईल अशी आमची आशा आहे. धन्यवाद. तर हे होते ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी. प्रभाग क्रमांक 6 मधून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहेत आणि ते इच्छुक आहेत निवडणुकीसाठी. अनेक मुद्दे त्यांनी कर्जत नगर मधील त्यांनी मांडलेले आहेत. भ्रष्टाचार कसा होतो, अधिकाऱ्यांना वटणीवर कसं आणलं जातं, हे त्यांनी आपल्याला गेल्या काही मागील दिवसांमध्ये हे दाखवून दिलेले आहेत आणि आगामी निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक 6 मधून इच्छुक आहेत. आपण आशा करूयात ते चांगल्या पद्धतीने लढत देतील, निवडणूक लढवतील आणि पक्षातून त्यांना संधी दिली जाईल आणि कर्जतचा विकास ते करतील. कर्जत अपडेटनी मला संधी दिली आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची इथे संधी मिळाल्याबद्दल मी कर्जत अपडेट चॅनलचा आभारी आहे. त्यांनी मला वेगवेगळ्या वेळेला कायमच संधी दिली आणि त्यांच्याच चॅनलला भरपूर व्ह्यूज असतात. त्यामुळे मी या चॅनलला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन इथे थांबतो. धन्यवाद.